ऐका ना, खाली बसा, खाली बसा, उभं राहा. हा बघा, हात लावून समोर. आणि फोटो सगळ्या ऐका बासवर काय नाही, नॅचरल काढा जसं लावू देत तसं. ते नका काय असे काढत नका बसून, नॅचरल लावताना काढा. चला पुढं नॅचरल काढा. लय थांबा तुम्ही, हे करू नका. नाही नाही नाही, बघा इकडे समोर. पटपट उरका. सांगू साहेब, या साईडने खाली बसा. झालाय फोटो तुमचा. जे लावणार आहे ते खाली बसा, तिकडे उभं राहा. माझ्याबद्दल कळतंय काय थोडं असं थोडं सगळ्यांनाच काढायला. बरोबराचा चांग बल, नाच मस्कोबाचा चांग बल, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करबटा, बेली घरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोळ्यावर शेला, अंगावर शाल, सलाही लाल, जेजुरी जाई, शिकायत करी, माळसा सुंदरी, आरती करी, देवाओवाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोटी लागो शृंगार, खंडेरायाचा कडका, भंडाऱ्याचा बडका, बोल सदानंदाचा एकोट एकोट एकोट, जय मल्हार. सदानंदाचा एकोट एकोट एकोट, जय मल्हार. हर महादेव. चंद्रगुप्त मौर्य. बरोडाचा चांग बल, नाथ मस्कोबाचा चांग बल, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोळ्यावर शेला, अंगावर शाल, सदाही लाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, माळसा सुंदरी, आरती करी, देवाओवाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोटी लागो शृंगार, खंडेरायाचा कडका, भंडाऱ्याचा बडका, बोल सदानंदाचा एकोट एकोट एकोट, जय मल्हार एकोट एकोट, जय मल्हार. फोटो घेतला नंतर घ्या नंतर बघा समोर. थांबा. ओके. मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आजच्या या विवाहाच्या प्रसंगी त्यांनी जो मार्ग निवडला तो सत्यशोधक विवाह पद्धतीचा. बरोबर 150 वर्षापूर्वी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा हेतूच हा होता की या समाजामध्ये जे असत्य माजलेलं आहे, जे पाखंड कर्मकांड रूढी परंपरा ज्या माजलेल्या आहेत आणि ज्याच्या माध्यमातून आपल्या बहुजन समाजाचं जे शोषण होत आहे त्यातून समाजाला मुक्त करून खऱ्या अर्थाने एक निर्मळ निरागस सत्यावर आधारलेलं जीवन जगावं आणि ती जीवन पद्धती ही केवळ एका प्रसंगापुरती नाही तर पूर्ण जीवनभर आपल्याशी असावी. या अनुषंगाने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याची स्थापना केल्यानंतर जीवनातले प्रत्येक प्रसंग हा आपल्या जीवनात अनेक प्रकारचे प्रसंग येतात. त्या प्रसंगांच्या निमित्ताने आपले संस्कार, आपला विचार आपण व्यक्त करत राहतो आणि त्याच्यातला एक महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार जो आज या ठिकाणी सत्यशोधक पद्धतीने होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे काय आहे, याची काय आवश्यकता आहे, हे कशासाठी करायचं आहे, यात नेमकं वेगळेपण काय आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्याला फार महत्वाच्या असतात परंतु आपण त्याच्याकडे कधी त्या गोष्टींच्या मागे आपल्याला संस्कार समजून घेत नाही. या ठिकाणी आपण पाहिलं असेल की जी त्रिवेणी आहे ती या असताना विजेच्या उजव्या बाजूला उभी आहे, उजव्या हाताला उभी आहे. आपण याच्या आधीच्या अनेक लग्नांमध्ये गेला असाल, पाहिलं असेल ती जी मुलगी आहे ती नवरदेवाच्या डाव्या हाताला उभी असते. सहजतेने
लक्षात येणारी किंवा न लक्षात येणारी सुद्धा ही गोष्ट आहे की या ठिकाणी आमची त्रिवेणी विजेच्या उजव्या बाजूला उभी आहे. हा एक फार मोठा संस्कार आहे की मुलगी ही कुठल्याही बाजूने डावी नाही, ती उजवी आहे, सरस आहे. उलट तिच्यामध्ये घर चालवण्याची क्षमता तिच्या पती इतकीच आहे. केवळ ती डाव्या बाजूला उभी केली म्हणजे तिच्यामध्ये काही उणीव आहे, कमतरता आहे. हा एक छोटासा संस्कार पिढ्यानपिढ्या आमच्या डोक्यामध्ये टाकला गेलेला आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आम्ही समानता स्वीकारतो. ती समानता कशा स्वरूपातली असावी, त्या कुटुंबामध्ये ती प्रवेश करत असताना तिचं स्थान काय असेल, तिची ओळख काय असेल, या गोष्टींचा सुद्धा कधी आम्हाला विचार नाही पडला की आमच्या मुलीकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन काय असावा. म्हणून या सत्यशोधक विवाहामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती नवीन आहे. नवीन का आहे तर आम्ही आमची जुनी परंपरा विसरलेलो आहोत. म्हणून पुन्हा नव्याने हे आपल्याला सांगण्याची गरज आहे. फुलेंनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार आपल्याला दिला, जो आज संविधानाच्या रूपाने आपल्यापर्यंत आलेला आहे. शिक्षण, त्या शिक्षणातून मिळालेला बुद्धीचा विकास, त्यातून मिळालेले हक्काधिकार, हे सर्व त्या संघर्षाच्या प्रक्रियेतून आलेला आहे. आणि हे सगळं आपल्याला ज्या विचारातून आलेला आहे तो विचार आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आजचा हा विवाह काही नाकारण्याचा नाहीये. बऱ्याच जणांना वाटतं की हे काही नाकारायची गोष्ट आहे का, नाही. आजचा हा विवाह नाकारण्याचा नसून आपलं जे जुनं आहे, जे आपलं मूळचं आहे ते स्वीकारण्याचं आहे. आणि ते मूळचं स्वीकारत असताना जी काही त्याच्यावर पडलेली पुटं आहे, त्याच्यावर चढलेली जी जळमट आहे ती काढून आपलं निर्मळ निरामय सत्याचं जीवन जगणं हा या सत्यशोधक विवाहाचा मूळ हेतू आहे. त्यामुळे आज या सत्यशोधक विवाहाच्या निमित्ताने मी दोन्ही परिवाराचं, जाधव परिवार असेल, दुर्गे परिवार असेल, त्यांचा आभार का मानतो. कारण बऱ्याच वेळा मुलाकडचे तयार होतात, मुलीकडचे नाही होत, मुलीकडचे तयार होतात, मुलाकडचे तयार होत नाही. आणि ह्या सगळ्यांना चिंता कशाची असते, समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणेल, लोक काय म्हणतील. आपल्याला नेहमी चिंता आपल्या समाजाची, लोकांची असते. पण खरं काय आहे, सत्य काय आहे, खरं आपल्या समाजाच्या हिताचं आहे ते लोकांना समजावून सांगणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ते धाडस किंवा ते कौतुक या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या दोन्ही परिवाराचं आभार मानतो. आणि खरं तर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती या दोन्हीही विजय आणि त्रिवेणीचे आई वडील आहेत. त्यांच्या परिवाराने हा निर्णय घेतलेला आहे म्हणून त्यांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या सत्यशोधक विवाहाच्या निमित्ताने या दोघांनाही आशीर्वाद देतो. आशीर्वाद यासाठीचे की त्यांनी जी विचारधारा किंवा जी परंपरा स्वीकारलेली आहे त्या विचारधारेवरती ते आपले जीवन जगतील आणि आपलं आयुष्य पूर्ण सत्यासाठी समर्पित करतील. या दोन्ही सत्यशोधकांच्या विवाहाला आमचे कार्यकर्ते, हा परिवार आपल्या चळवळीशी जुळलेला आहे, त्या सर्वांच्या वतीने मी या विवाहाला त्या दोन्ही विजय आणि त्रिवेणी या दोघांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पुन्हा एकदा यांचे आभार, पुन्हा एकदा यांचे कौतुक. धन्यवाद. या परिवाराच्या वतीने आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत. धन्यवाद.